नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रिव्हर्स नंबरचा प्रोग्राम बघणार आहोत। तर समजा आपल्याला 123 हा दिलेला नंबर आहे, त्याचा आपल्याला रिव्हर्स करायचा आहे, म्हणजे उत्तर किती यायला पाहिजेत 321। तर त्याच्यासाठी आपण कोणत्या स्टेप्स परफॉर्म करायला पाहिजेत हे आपण बघू। सर्वप्रथम दिलेला नंबर हा 0 पेक्षा मोठा आहे का? आहे, ट्रू आहे। त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, दिलेली आपली जी नंबर सिस्टीम आहे ही डेसिमल नंबर सिस्टीम आहे, त्यामुळे आपण त्याचा सर्वप्रथम रिमाइंडर काढणार आहोत। रिमाइंडर इज इक्वल टू n मॉड्युलस 10, म्हणजेच 123 मॉड्युलस 10 ह्याचं उत्तर किती येणार आहे 3। म्हणजे आपल्याला जर 123 मधलं 3 पाहिजे असेल तर एक स्थानचा अंक जर आपल्याला मिळवायचा असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, त्याला 10 भाग घालून त्याचा रिमाइंडर शोधायला पाहिजे। आणि तो जो रिमाइंडर येणार आहे तो आपण काय केलेला आहे, प्रिंट केला आहे। प्रिंट व्हॅल्यू ऑफ रिमाइंडर दॅट इज 3। त्यानंतर 3 हा अंक मिळाल्यानंतर आपल्याला 12 हा अंक 123 मधला 12 अंक आपल्याला पाहिजे आहे। त्यासाठी आपण काय करणार आहोत, n इज इक्वल टू n डिवायडेड बाय 10, म्हणजेच काय होईल 123 भागिले 10 हे केल्यानंतर त्याचं उत्तर काय येणार आहे 12 येणार आहे। 3 आपल्याला मिळालेला आहे, 3 आपण प्रिंट केलेला आहे, राहिलेली संख्या किती आहे 12। त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये सेम स्टेप 1 प्रमाणे स्टेप 2 करणार आहोत। आता n मध्ये व्हॅल्यू किती आहे 12, 12 ही व्हॅल्यू काय आहे 0 पेक्षा मोठी आहे, ही ट्रू आहे, त्यामुळे आपण पुन्हा रिमाइंडर काढणार आहोत। रिमाइंडर इज इक्वल टू n मॉड्युलस 10, म्हणजेच काय होईल 12 मॉड्युलस 10 याचं उत्तर किती येणार आहे 2। तर आपल्याला इथं काय व्हॅल्यू मिळाली आपली 2, 2 हा नंबर इथं आपल्याला मिळालेला आहे। तो नंबर आपण काय केलेला आहे प्रिंट केलेला आहे। प्रिंट व्हॅल्यू ऑफ रिमाइंडर दॅट इज 2। त्याच्यानंतर आपल्याला 2 मिळाल्यानंतर पुन्हा आपण काय करणार आहोत, n इज इक्वल टू n डिवायडेड बाय 10, म्हणजेच काय होईल 12 भागिले 10 इज इक्वल टू उत्तर किती आलेलं आहे 1। आता n मध्ये व्हॅल्यू काय स्टोअर केलेली आहे 1 स्टोअर केलेली आहे। परत तिसरी स्टेप आपण करणार आहोत। तिसऱ्या स्टेपमध्ये n इज इक्वल टू आता व्हॅल्यू काय आहे, n इज इक्वल टू 1 आहे। 1 हे 0 पेक्षा मोठा आहे का? आहे, ट्रू, म्हणून रिमाइंडर पुन्हा काढणार आहोत। रिमाइंडर इज इक्वल टू n मॉड्युलस 10, 1 मॉड्युलस 10 याचं उत्तर किती येणार आहे 1, म्हणून ती आपल्याला 1 हा अंक मिळालेला आहे। मग आपण तो अंक आपण प्रिंट करणार आहोत। प्रिंट व्हॅल्यू ऑफ रिमाइंडर दॅट इज 1। पुन्हा n इज इक्वल टू n डिवायडेड बाय 10, म्हणजेच 1 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू व्हॅल्यू किती आलेली आहे 0। मग 4 स्टेपमध्ये n ची व्हॅल्यू काय आहे 0। 0 हे 0 पेक्षा 0 ग्रेटर दॅन 0 ही ज्यावेळेला कंडिशन फॉल्स होईल त्यावेळेला आपण त्या लूपमधून बाहेर पडणार आहोत। तर हे ह्या प्रोग्रामचं रिव्हर्स नंबरच्या लॉजिक आहे। तर त्याचा आपण प्रोग्राम बघणार आहोत। प्रोग्राममध्ये n हे काय घेतलेलं आहे, इंटिजर व्हेरिएबल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपला नंबर स्टोअर असणार आणि रिमाइंडर दरवेळेला आपण कॅल्क्युलेट करून तो काय करणार आहोत, रिमाइंडर प्रिंट करणार आहोत। त्यासाठी सर्वप्रथम पहिल्यांदा काय करायचं बघा, प्रिंट एफ एंटर नंबर, तो नंबर काय केलेला आहे स्कॅन करून घेतलेला आहे आणि रिव्हर्स नंबर आपल्याला प्रिंट करायचा आहे। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कंडिशन काय आहे n ग्रेटर दॅन 0, दिलेला नंबर 0 पेक्षा मोठा पाहिजे। सर्वप्रथम आपण काय कॅल्क्युलेट करणार आहोत, रिमाइंडर। रिमाइंडर इज इक्वल टू n मॉड्युलस 10, प्रत्येक वेळेला आपण रिमाइंडर काढणार आहोत आणि तो रिमाइंडर प्रिंट करणार आहोत, म्हणजे शेवटचा अंक पहिल्यांदा। मग काय होईल, प्रिंट एफ काय होईल पर्सेंटेज डी कॉमा रिमाइंडर, म्हणजे मगाशी पहिल्यांदा आपण काय प्रिंट केलं 3 प्रिंट केलं आणि त्याच्यानंतर परत काय होईल, तो नंबर त्या नंबरला आपण काय करणार आहोत 10 डिवाइड करणार आहोत, म्हणजे अंक किती राहिला 12 राहिला। परत 12ला आपण काय करणार आहोत, पुन्हा n मध्ये काय आहे 12, परंतु 12 हे 0 पेक्षा मोठा आहे। परत स्टेप 1 प्रमाणेच परत स्टेप 2 परफॉर्म करू। 12 मॉड्युलस 10 उत्तर राहिलं 2, परत हा 2 आपण रिमाइंडर इथं प्रिंट केला। पुन्हा 12 भागिले 10 उत्तर किती आलं 1, 1 हे 0 पेक्षा मोठा आहे का? आहे, ट्रू आहे, म्हणून परत 1 ला 10 आपण काय करणार आहोत भाग घालणार आहोत, मॉड्युलस फाइंड करणार आहोत। उत्तर किती आलेलं आहे 1, 1 प्रिंट करणार आहोत। त्याच्यानंतर परत n इज इक्वल टू n डिवायडेड बाय 10, 1 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू 0, 0 हे 0 पेक्षा मोठं नसून ही कंडिशन मध्ये त्यावेळेला काय होईल फॉल्स होईल आणि त्या प्रोग्राममधून आपण बाहेर पडू। ओके, थँक्यू।